प्रत्येक वेळी नवीन किचन, नवीन ऑर्गनायझेशन आणि सगळ्या गोष्टी नवीन-नवीन करायच्या म्हटलं ना, की माझं डोकंच बंद पडतं. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवते, की नवीन घरात मी किचन कसं ऑर्गनाइज करते. सर्वात अगोदर तर या ट्रॉलीज बघून माझं असं डोकं फिरायला झालं, की आता मी 3 ट्रॉलीजमध्ये सगळं भांडे कसे अरेंज करू आणि काय होतं, प्रत्येक वेळेस मला नवीन-नवीन वेगवेगळ्या गोष्टी लागतात. लास्ट टाईम मला रॅकची गरज पडली होती, तर रॅक घेऊन आले आणि आता इकडे माझ्याकडे रॅक अवेलेबल आहे, तर जागा अवेलेबल नाही आहे. ती ठेवणार कुठे हा मोठा प्रश्न आहे. मग कसेबसे 3 ट्रॉलीजमध्ये माझे सगळे भांडे ठेवले आणि शेल्फ पुरेसे आहेत, म्हणजे डब्बे ठेवून पण व्यवस्थित जागा उरते. तर शेल्फ भरपूर होते पण ट्रॉलीज कमी होत्या, पण ठीक आहे ॲडजस्ट करून घेतला. नंतर सगळा किराणा जो मी एक सोबत व्यवस्थित ठेवून आणला होता सगळ्या डब्यांमध्ये शिफ्ट केला. कारण नवीन घर म्हटलं ना, की सर्वात अगोदर किचन क्लीन करून अरेंज करून द्यायला, की त्याच्यानंतर टेन्शन नसतं, बाकीचे कामं होत राहतात. आणि हा बाऊल आहे ना, तो त्या लोकांकडनं व्यवस्थित ठेवला गेला नाही, त्याला क्रॅक गेला आणि हा माझा खूप फेवरेट होता. त्याच्यामुळे खूप संताप होत होता माझा. आणि दीपकसुद्धा खूप चिडचिड करत होते, कारण प्रत्येक डब्याला लावलेले ते सेलो टेप काढायला ना त्यांना खूप वैताग येत होता. नंतर ते म्हणतात, अरे यार नेक्स्ट टाईमपासून मूवर्स अँड पॅकर्स नको हां, आपण जर शिफ्टिंगची वेळ आली तर आपण आपलं करू, त्यांना फक्त मूव्हिंगसाठी हेल्प घेऊ. म्हटलं ठीक आहे ठीक आहे, चला ते नंतर बघू. सगळं घर छानपैकी आवरलं आणि एवढं सेलो टेप आणि रॅपर्स पडलेले होते की बापरे, विचारूच नका. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.